काय बैठक झाली, काय डिस्कशन झालं? असं नांदेड जिल्ह्यामध्ये जी अतिवृष्टी झाली, ज्या अतिवृष्टीमुळे पोचमपाडच्या बॅकवॉटरमुळे आपल्याला कल्पना आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये एखादी अतिवृष्टी झाल्यानंतर तेलंगणामध्ये पोचमपाड प्रकल्प आहे, त्या प्रकल्पाचं बॅकवॉटरसुद्धा मोठ्या प्रमाणावर नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्याकडे सर्वत्र जे आपले बॉर्डरचे तालुके आहेत, देगलूर आहे, नायगाव आहे, बिलोली आहे, मुखेड आहे, या सगळ्या परिसरामध्ये बॅकवॉटरचा जो परिणाम होतो आणि त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यामध्ये इतर जो भाग आहे, तर उदाहरणार्थ अर्धापूर तालुका, मुदखेड तालुका, भोकर वगैरे सगळ्या भागामध्ये प्रचंड प्रमाणावर अतिवृष्टी झालेली आहे. त्यामुळे बॅकवॉटरमध्ये होणाऱ्या परिणामाची व्याप्ती लक्षात घेता यंदाचा जो पाऊस आहे तो अतिशय अभूतपूर्व आहे, खूप मोठ्या प्रमाणावर आहे, नुकसानही मोठं आहे. त्यामुळे जे फ्लड लेवल आहे त्या फ्लड लेवल पुनश्च एकदा निश्चित केल्या पाहिजेत, कारण की पाण्याची जी पातळी आहे ती वाढत चाललेली आहे आणि ती वाढल्यामुळे पहिल्या जमिनीला जो मोबदला दिलेला आहे त्या मोबदल्यामध्ये भागत नाही, कारण की आता शेती अधिक पाण्याखाली जाऊ लागलेली आहे. म्हणजे नदीकाठच्या गावाची फ्लड लेवल आहे ती वाढत चाललेली आहे, म्हणजे त्याची अतिवृष्टीमुळे पोचमपाडच्या बॅकवॉटरमुळे अजून लेवल वाढलेली आहे आणि त्याचा परिणाम शेतावरही होऊ लागला, शेती पिकावर होऊ लागला आहे आणि जमीनसुद्धा पाण्याखाली अधिक जाऊ लागली. हे लक्षात घेता नव्याने फ्लड लेवल निश्चित करावी आणि त्याला एक रकमी एकदा मावेजा दिला तर वारंवार पुन्हा मावेजा देण्याची गरज पडणार